शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये फायटर चाकू, सायकल चेन आणि निरोध सापडलेत। नाशिक जिल्ह्यामध्ये घोटीच्या एका खासगी शाळेतला हा सगळा प्रकार आहे। शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये ही हत्यारं सापडलीत, त्यामुळे शिक्षक, पालक सगळ्यांनाच धक्का बसलाय। शिक्षकांनी अचानक दप्तराची तपासणी केली आणि त्यामुळे हा सगळा प्रकार समोर आलाय। या विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलवून घेतलं गेलं आणि मग विद्यार्थ्यांना समज दिली गेली। वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स करून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळेतच केस कापले। विद्यार्थ्यांना शिस्त लागावी यासाठी यापुढे सुद्धा अशी तपासणी सुरूच ठेवण्याचा इशारा शिक्षकांनी दिलाय। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। किरण, हा सगळा प्रकार नेमका काय घडलाय? शाळा प्रशासनाने याबाबत आणखी काही माहिती दिलेली आहे का? रिद्धी, खरं तर शाळकरी मुलांच्या दप्तरामध्ये वही, पेन किंवा इतर शालेय वस्तू असणं अतिशय महत्त्वाचं असतं, कारण तो त्यांच्या एका अभ्यासक्रमाचा भाग देखील आहे। मात्र दुसऱ्या बाजूला त्यांच्या डोक्यामध्ये गुंडगिरी भिनली का, अशा स्वरूपाचा सवाल या निमित्तानं उपस्थित होऊ शकतो। प्रामुख्याने जर बघितलं तर फायटर, चाकू यासोबतच निरोध अशा स्वरूपाच्या गंभीर बाबी या मुलांच्या दप्तरामध्ये सापडतात। ही अतिशय गंभीर बाब आहे। खरं तर शालेय शिक्षण मंत्री ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्यांच्याच जिल्ह्यांमध्ये असा स्वरूपाचा हा गंभीर प्रकार घडतोय। ही अतिशय धक्कादायक बाब आहे। शाळेनं खरं तर तत्परता दाखवली, विद्यार्थ्यांचे दप्तर तपासले, त्यामुळे ही बाब उघडकीस आलेली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता नेमकी कशी झाली आहे हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। या शाळेमध्ये येणारे जे अनेक विद्यार्थी आहेत त्यांच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या हेअरस्टाईल बघायला मिळतात। त्यांचे केस देखील या शाळेने स्वतःहून कापून टाकलेले आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांना शिस्त लागण्यासाठी शाळेनं पुढाकार घेतला आणि त्यामुळे ही धक्कादायक बाब उघडकीस आलेली आहे। त्यामुळे पालकांनी देखील आपल्या मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याची गरज या निमित्तानं व्यक्त केली जाते। धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी किरण। ही पुढारी न्यूजवर बातमी आपण बघतोय। अत्यंत धक्कादायक बाब म्हणावी लागेल। नाशिकमध्ये एका खासगी शाळेतला हा सगळा प्रकार आहे। शाळेमध्ये शिक्षकांनी अचानक विद्यार्थ्यांची दप्तर तपासली, ज्याच्यामध्ये चाकू, त्याचबरोबर इतर हत्यारं, निरोध यासारख्या गोष्टी सापडल्यात आणि त्यामुळे शिक्षकांनी पालकांना बोलवून घेतलं, विद्यार्थ्यांना समज दिली आहे। यापुढे अशी तपासणी सुरूच राहणार, विद्यार्थ्यांना शिस्त लावणार, असं शिक्षकांनी यावेळी म्हटलेलं आहे।